नमस्कार, अपूर्वाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। रवा आणि ओल्या नारळाचे लाडू खायला खूपच टेस्टी आणि मौसूत होतात। जिभेवर ठेवताच विरघळणारे पाकातले रवा आणि ओल्या नारळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहू, पण त्याआधी अपूर्वाज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। एका कढईमध्ये 2 वाटी रवा घ्यायचा। रवा छान 2 ते 3 मिनिटं परतवायचा। अर्धी वाटी तूप टाकून छान रवा परतवायचा। रवा जास्त भाजायचा नाही, थोडाच परतवायचा। पहा, अशा प्रमाणे रवा थोडा पांढराच ठेवायचा। त्यानंतर कढईमध्ये 1 वाटी खोवलेलं नारळ घालून 2 मिनिटं परतवायचं। खोबरंही जास्त भाजायचं नाही। खोबऱ्यामध्ये रवा ॲड करून सर्व मिक्स करायचं। गॅस बंद करायचा। हे छान भाजलेले मिश्रण साईडला ठेवायचं। पाक बनवू त्यासाठी 1.5 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घालून पाक बनवायचा। छान उकळी आलेली आहे, चेक करू। पाक अजून झालेला नाही। 1 तारी पाक बनवायचा आहे। 2 मिनिटांनी पहा, तार दिसते ना, पाक झालेला आहे। रवा नारळ मिश्रणामध्ये 1 चमचा वेलची पूड घालायची। त्यानंतर पाक घालून सर्व छान मिक्स करायचं। मिश्रण जास्त ड्राय वाटत असेल तर अर्धी वाटी पाणी शिंपडून झाकून ठेवायचं। थोडं पाणी शिंपडून झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे लाडवाचं मिश्रण छान मुरतं। पहा, अर्ध्या तासाने मिश्रण छान फुललेलं आहे। लाडू बनवूया। छान लाडू वळून घ्यायचे। डेसिकेटेड कोकोनट मध्ये लाडू घोळायचे। बेदाणा लावून गार्निश करायचं। मस्त पाकातले रवा आणि ओल्या नारळाचे लाडू तयार आहेत। खूपच टेस्टी होतात। नक्की बनवून पहा। थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल। प्लीज सबस्क्राइब।